काही विद्यार्थ्यांच्या एका रांगेत पी हा डाव्या टोकाकडून 17व्या आणि उजव्या टोकाकडून 23व्या स्थानी आहे. जर क्यू हा रांगेच्या मध्यभागी उभा असेल तर डाव्या टोकाकडून त्याचे स्थान किती असेल? काही विद्यार्थ्यांच्या एका रांगेत पी हा डाव्या टोकाकडून, जर डाव्या टोकाकडून विचार केला तर 17 आणि उजव्या टोकाकडून जर विचार केला तर किती? 23. मग या रांगेमध्ये विद्यार्थी काढण्यासाठी यांची पहिली बेरीज करा. किती झाले? 40 वजा 1 किती झाले? 39 कॅन्डिडेट आहे. त्या रांगेमध्ये पूर्ण किती आहे? 39 आहे. आणि याच्यापैकी क्यू हा एका त्याच रांगेत मध्यभागी उभा आहे. क्यू आणि या क्यूला जर मध्यभागी आपण उभं केलं, कुठे आहे? मध्ये आहे. 39 लोकांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या रांगेत क्यू हा मध्यभागी आहे. मग 39 मधला क्यू एक काढला मी, किती राहिले इथे? किती राहिले? एक जर वजा केला आपण याच्यात तर किती राहिले? 38. 38ला 2 ने भागा, किती राहिले? 19 राहिले. बरोबर आहे. आता मला एक सांगा, या बाजूला 19 असेल आणि याही बाजूला 19 असेल, आलं का लक्षात तुमच्या? हे बघा, 39 लोकांची रांग झालेली. 19 19 19 19 38 38 आणि 1 झाले 39 कॅन्डिडेट. आता मला एक सांगा, त्यांनी काय म्हटलं? उभा असेल तर डाव्या टोकाकडून त्याचे स्थान किती? हे डावी टोक घ्या. 19 नंतर त्याचा नंबर कितवा लागेल? 20 वा. इकडून गेला तरी 20 वाज लागतो, इकडून आला तरी, कारण तो मध्यभागी उभा आहे ना, म्हणून त्याचा नंबर कितवा येईल? 20 वा येईल. लिहून घ्या 20 वा. 2 ने का बरं भागला? लक्षात आला का इथे? कारण आपल्याला दोन बाजूला समान वाटा करायचा, इकडे अर्धे इकडे अर्धे. मग 2 ने भागणे म्हणजे अर्धे करणे असते. ठीक आहे, लिहून घ्या.